मला इथे व्ही-नेक शेप शिवायचा होता ब्लाऊज डिझाईन आणि त्याला बुंदे लावायचे होते. कोण बुंदे, मी ज्याला बुंदे म्हणते त्यालाच कोण पोटली बटनसुद्धा म्हणतात. आता इथे व्ही-नेक करायचा होता तर मी डायरेक्ट हा व्ही-नेक करून घेणार आहे. त्याला वेगळा कपडा जॉईन करणार नाही आहे, कारण हा फॅब्रिक असा जाडसर आहे, त्यातून कॅनव्हास दिसून येत नाही. जर तुमचं पातळ कपडा असेल तर तुम्हाला मी जेवढ्या साईजचा कॅनव्हास पेपर कट केला आहे तेवढ्याच साईजचा दुसरा एक फॅब्रिक घेऊन अस्तरचा त्याच्यावर कॅनव्हास पट्टी रेडी करावी लागेल. आता मी ह्याला डायरेक्ट कॅनव्हास अटॅच करून घेतला आणि त्याच्यावर असे जिथे जिथे मला बुंदे लावायचे तेवढ्या मी शेपमध्ये ते ड्रॉ करून घेतलं आणि तिथे लावून घेते. तुम्हाला विरळ लावायचे आहेत किंवा दाट लावायचे आहेत ते तुमच्या हिशोबाने तुम्ही लावू शकता. असं मी शिवून घेतलं आणि जिथं कोपरा येतोय ना तिथे लावला नाही आहे. जर कोपऱ्यात तुम्ही बुंदा लावलात तर तिथे तो कोपऱ्याचा शेप येणार नाही आहे. आता त्याच्यानंतर जिथे आपण शिलाई ती आलेली असते जे बुंदे लावलेत त्याची, त्या शिलाईवर हे अस्तर ठेवून तिथे शिलाई मारून घेतली. आता हे शिवून झाल्यानंतर आपण ओपन करून बघायचं की तिथे कुठली कधी शिलाई दिसते का, किंवा आपण कमी शिलाईमध्ये पकडले किंवा जास्त पकडले ते असेल तर ते कपडा दिसतोय का हे बघून क्रॉस चेक करून नवीन एकदा शिलाई मारून घ्यायची, जर कुठे वरखाली झालं असले तर. आणि प्रत्येक बुंदा लावला त्याच्यामध्ये असा कट मारायचा आणि तो शिवून घ्यायचा. आता इथे मी मध्येही शिवून घेतल्यानंतर आपण काय करतो, काही वेळी खालच्या बाजूला कमरेलाही वेगळी पट्टी जॉईन करतो. तसं न करता मी डायरेक्ट हे शिवून घेतलं आणि टर्न करून घेतलं आणि ह्याच्यावर दाबटीप मारली. आता हे दाबटीप मारल्यानंतर ना ह्याला मला फ्लावर लावायचा होता, तर मी फ्लावरचा एक वेगळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर ते फ्लावर झालेलं आहे. ते कुठल्याही ड्रेसवर, ब्लाऊजला किंवा वन पीसला, लहान मुलांच्या तर ड्रेसला ते खूप सुंदर दिसतात, त्याने एक डिझायनर लुक येतो. ते तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. खूप इझी हे मेथड आहे. 2 प्रकारच्या पाकळ्या त्या कशा करायच्या हे मी त्याच्यात सांगितले आणि ह्याच ब्लाऊजचा वेगळ्या स्लीवचाही मी पॅटर्न दाखवला होता. हे बघा, हे अशा प्रकारचं फ्लावर आहे. ती पाकळी आणि ही पाकळी अशा 2 पाकळ्या वेगळ्या आहेत. त्याचे तुम्ही वेगवेगळ्या पाकळ्या कशा करायच्या त्या मी फ्लावरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ते बघा. आणि ह्याच्या स्लीव डिझाईनसुद्धा खूप सुंदर झाली, तोही व्हिडिओ बघू शकता तुम्ही. अशाच प्रकारे हा फुल ब्लाऊज डिझाईनवाला कसा रेडी केला आहे हाही तुम्हाला कळेल. हा ब्लाऊज डिझाईन तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा एकदा ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण इथे फ्लावर लावतो, त्याही फ्लावरची मेथड बघा. एकदमच आपण एकावर एक पाकळी ठेवून जर जॉईन केलं तर तो कपडा जाड होतो, शिलाई बसत नाही. त्यासाठी मी इथे वेगवेगळ्या पाकळ्या जॉईन करून घेतल्यात. एकदा पहिलं फ्लावर नंतर दुसरं. कशी वाटली नक्की